पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। कुठे चालली बॅग घेऊन? इलेक्ट्रिसिटीचं बिल भरायला चालले। राहू दे ना, मी भरीन ना। जर मी लोकांकडे जाऊन नऊवारी साडी नेसवू शकते तर लाईट बिल कुठे भरतात हे सुद्धा शोधून काढे। आणि हो, मी मुलांशी खोटं बोलले नाही। संजू कुहू दोघही पिकनिकला जातील आणि मी पाठवेन त्यांना। तू पाठवणार कसं? त्या बन्सल साहेबांनी जे सांगितलं ते जास्त मनावर घेऊ नकोस। येते मी। लाईट बिल भरून झाल्यावर मी एका महत्त्वाच्या कामासाठी जाणार आहे आणि शिल्पीला सुद्धा यायला उशीर होईल। स्कूल बस वेळेवर येते तेव्हा तुम्ही स्कूल बस मधनं मुलांना उतरवून घ्याल। महत्वाचं काम काय चाललंय हिचं? चला दादा, लाईट बिल इथेच भरतात का? हो। नक्की काय करू शकते म्हणजे मुलांना ट्रिपला जाता येईल? हो दादा, तुम्ही क्लोज का केलं? मला पण लाईट बिल भरायचंय। अहो पाठी वाचा की। अहो लंच टाइम झाला आता। किती वेळ लागेल? आता अर्धा तासाने सुरू होईल, तोपर्यंत वाट बघा। चला चला, खेळणी घ्या खेळणी घ्या। पोरगा खुश, पोराचा पप्पा खुश। खेळणी घ्या खेळणी घ्या। हो दादा, हो खेळणी घ्या की। कितीला आहे रे? अहो हे 30 ला 1, 50 ची 2। 30 ला 1? बापरे, काय रे 30 रुपयासारखं ह्याच्यात? हा, ही डब्बी 5 रुपयाची, साबणाचं पाणी, हा पंखा 5, 5 आणि 2, 7, 12 रुपयाचा जास्तीत जास्त आहे। तू विकतो कितीला? 30 रुपये, दुपटीपेक्षा जास्त। ए बाबा, हे लय महाग आहे। अश्विनी, हेच तर करायचंय तुला? ओ खेळणी घ्या खेळणी घ्या खेळणी घ्या। ओ दादा, खेळणी घेऊन जा पोराला। दादा, सॉरी, तुम्ही जेवताय पण मला एक कागद आणि पेन मिळेल का? हो देतो। ठीक, पेन्सिल, थँक्यू। आता पांड्याला कामाला लावावं लागेल। पांड्या फोन का उचलत नाही? कुठे गेला हा? केके सर। हॅलो, हा केके सर। हा नमस्कार। हो सर, 2 NOC झाल्या, 1 बाकी आहे सर। आज होईल सर। आज भेटायचं सर? ठीक आहे, 4 वाजता चालेल। ओके सर, मी वाट बघतो। राईट सर, थँक्यू। केकेंना 4 वाजता भेटायचं म्हटल्यावर मुलांना पिकअप करायला अश्विनीला सांगावं लागेल। दादा, हे तुमचं पे। थँक्स। हा, आणि हे विजेचं बिल आणि पैसे। ठीक। दादा ऐका ना, काय आहे ना, कालपासून आमच्या घराची वीज गेली आहे आणि माझ्या सासू सासऱ्यांना ना उकाड्याचा खूप त्रास होतो। जर बिल भरल्यानंतर वीज लगेच येऊ शकते का? अहो आता दादा म्हणाला तर बहिणीसाठी एवढं करावंच लागेल ना। तुम्ही जा, लाईन सुरू होऊन जाईल। थँक्यू दादा। चला, आता ना मुलांच्या ट्रिपची सोय करायला हवी। नमस्कार सर। बसा ना आपण। नाही नको, मी ठीक आहे।
मिसेस वाघमारे, तुमचं म्हणणं कळलं, पण या ट्रिप काही मुलांच्या मजेसाठी नसतात. त्यातून मुलांना ज्ञान मिळावं, काहीतरी नवीन शिकायला मिळावं, यासाठी सुद्धा आम्ही ह्या ट्रिप ठरवत असतो. मला मान्य आहे सर, पण एका मुलाच्या ट्रिपची फी एवढी म्हणजे पालकांना परवडण्यासारखी पण हवी ना. 10,000 रुपये म्हणजे. मिसेस वाघमारे, शाळा सुद्धा प्रत्येक गोष्टीचा विचार करून एक बजेट ठरवत असते आणि त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याची फी आकारत असते. पण मुळात सर ना हे बजेटच चुकीचं आहे. म्हणजे? एक मिनिट. या कागदावर ना मी सगळा हिशोब मांडलाय. म्हणजे सगळ्या गोष्टींची गोळाबेरीज केल्यावर 6,000, फार फार तर 7,000 रुपयेच खर्च होतील. मग वरचे 3,000 रुपये कशाला ना. हाँ सर. आपल्या फार्म ट्रिपचे इंचार्ज टेकाडे सर आहेत ना? हो सर. त्यांना बोलवा आणि आपल्या ट्रिपचे पूर्ण बजेट आणि अकाउंट डिटेल्स घेऊन या लगेच. ओके सर. मॅडम, आपण बसा प्लीज. फोन का लागत नाहीये? अरे, हिचा फोन का लागत नाहीये? मयुरीला करतो. आय मीन लेक्चर. काय करू? एकडे ट्रिपची फी 10,000 रुपये. एवढे जास्तीचे पैसे का घेतोय? नाही सर, उलट आपण लॉस मध्ये आहोत. अहो 10,000च्या वर जातोय खर्च. एकडे मी अकाउंट्स आणि पूर्ण बजेट बघितलेलं आहे. सगळ्याचा दुपटीने पैसा लावलाय. एका ब्रेकफास्ट बॉक्सचे 550 रुपये. इथे नक्की काय सुरू आहे टेकाडे? सर, आधी शाळेची फी खूप आहे. त्यात स्पोर्ट्सची फी वेगळी, परत सांस्कृतिक कार्यक्रमांची फी वेगळी, स्पर्धेची फी वेगळी आणि आता ट्रिपची फी. एवढं सगळं सर्वसामान्य पालकांना कसं परवडणार ना? मॅडम, शाळेने तुम्हाला इथे इन्व्हाइट केले का? मुळात मिडल क्लास लोकांनी अशा शाळांमध्ये आपल्या मुलांना कशाला पाठवायचं? तुम्हाला परवडत नसेल तर दुसऱ्या शाळा आहेत ना, तिकडे जा. ओके सर. ओके, साऊंड्स गुड. श्रेयश, आता आपण पुन्हा 2 दिवसांनी भेटूया. नक्कीच. थँक्यू सर. येतो मी. सर. गॉड, 4 वाजले, पोरं सुटली असतील. अरे, मिस्टर टेकाडे, मला वाटतं तुम्ही मिसेस वाघमारेंची माफी मागायला हवी. अहो सर, ही ट्रिक असते या लोकांची. आधी मोठ्या शाळेत ऍडमिशन घ्यायचं आणि मग डिस्काउंट मागायचं. नाही सर, तुम्ही गैरसमज करताय आणि ना मला उत्तर हवंय, डिस्काउंट नको. काय ना, आम्ही मध्यमवर्गीय माणसं पोटाला चिमटे काढून मुलांना या शाळेत घालतो आणि आम्ही पूर्ण फीही भरतो. आमच्यासारखे असंख्य पालक असतील ज्यांना फीचे एवढे पैसे भरल्यानंतर वेगळ्या गोष्टींसाठी पैसे जमा करणं खूप कठीण असेल. मुलांना चांगल्या शाळेत याच्यासाठी घालतो की त्यांची प्रगती व्हावी. पण आजकाल शाळाच मुलांकडून एवढे पैसे घेते आणि स्वतःचीच प्रगती करते. नाही, मला सांगा, यात नेमका दोष कुणाचा आहे? मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या मुलांचा की आपल्या मुलांच्या भविष्यासाठी धडपडणाऱ्या पालकांचा? सतत वेगवेगळ्या कारणांसाठी भरपूर पैसे घेणाऱ्या श्रीमंत शाळांचा?
अरे ती शाळेची बस येऊन गेली का? हो आत्ताच गेली. यार पंक्चर पण आजच व्हायचं होतं बाईकला. काय रे श्रेयस, काय झालं? काकू संजू आणि कुहू आलेले का इकडे? नाही रे, या वेळात तर ते शाळेतून परत येतात. आता त्यांची बस पण आली असेल. जा. आणि अश्विनी घरी नाहीये का? कुठे गेली? अरे दरवाजाला तर कुलूप आहे. काय करू? तुला फोन करतो. हॅलो, हा मयुरी, हा कोणाचा फोन आलेला का? म्हणजे संजू कुहू कुठे आहेत ते? नाही आला? अच्छा ठीक आहे, चल. हा हा ठीक आहे, मी ठेवतो. कोणाला करू? प्राजक्ताला करतो. अरे पोरांनो, वेडे आहात का तुम्ही? जीव गेला माझा इकडे, आणि इकडे काय उभे आहात तुम्ही? हो हो, आईने सांगितलं जर घरातून कोणी आलं नसेल तर या काकांजवळ थांबायचं. हा काका नमस्कार. पण आईला कधी उशीर होतच नाही. हो, तुझी आई एकदम परफेक्ट आहे. हो, आम्हालाच काय जमत नाही, बरोबर ना? हो, आई कुठे गेली ते माहित नाही अजून. चला आता घरी. होय, चल रे. सर, मला काहीतरी सुचवायचंय. मॉर्निंग ब्रेकफास्ट बॉक्सची किंमत आहे 550 रुपये. हा ब्रेकफास्ट जर मी बनवून दिला तर? म्हणजे बॉक्समध्ये मॉर्निंग स्नॅक्स, चॉकलेट आणि प्रोटीन बार वगैरे असेल, त्याऐवजी मी पौष्टिक लाडू केला तर? कसं आहे ना, हा लाडू आहे ना, प्रवासात पचायलाही हलका आणि मुलांनाही आवडेल, आणि शिवाय शाळेचे पैसेही वाचतील. गुड. एकाडे आपण त्या केटररला किती पैसे देत आहोत या ऑर्डरसाठी? सर 30,000 रुपये. एकाडे आता स्नॅक्स या मॅडम देतील. मिसेस वाघमारे, तुम्हाला तुमचे 30,000 कॅशने हवे आहेत की चेकने आहे? नाही सर, मला हे पैसे नको आहेत. त्याऐवजी संजू आणि कुहूची ट्रिपची फी म्हणून हे पैसे शाळेकडेच असू देत. मिसेस वाघमारे, तसं केलं तरी 16,000 रुपये एक्स्ट्रा उरत आहेत. ते तरी घ्याल ना? अहो सर, एक्स्ट्रा कसे? मामा, मला भूक लागली आहे. आई कुठे आहे? मला खूप भूक लागली आहे. मला चिवडा. चिवडा. तू कुठे असतो? किचन मध्ये. एवढं पण माहित नाही तुला मामा? ए चुप रे, जा चल कपडे बदला. ए बॅगा घेऊन जा. मामा तूच घे. माझी पण बाबा. पुरत एकाडे आता ह्या ट्रिपची फी आता 10,000 नसून फक्त 7,000 असेल पर स्टुडंट. समजलं? बट सर, ज्या स्टुडंट्सनी जास्तीचे पैसे भरलेत ते त्यांचे परत करा. करता येतील ना? यस सर. कसं आहे की आपल्या या शाळेत मुलांना खूप विश्वासाने पालकांनी घातलेलं आहे. आज मिसेस वाघमारेंमुळे आपल्याला आपली चूक लक्षात आली आहे. याच्या पुढे अशी चूक परत करू नका. समजलं? डेफिनेटली सर. त्यांची कॅश आणा. यस सर. लगेच. मिसेस वाघमारे, थँक्यू सो मच. आज तुमच्यामुळे मुलांचं नुकसान होता होता राहिलं. आता काळजी करू नका. संजू आणि कुहू दोघेही शाळेच्या पिकनिकला जातील. याच्यात पण चिवडा नाही. मामी तर किचन मध्येच ठेवते. नाहीये ना इकडे. आणि काय रे, तू कपडे का नाही बदलले? तिने मग कसे बदलले? तुम्हाला कपडेच नाही दिलेस. मग मामी तर मला रोज कपडे देते कपाटातून. पण तुझे कपडे कुठल्या कपाटात आहेत मला माहित नाही. राहू दे, मी असंच फिरतो. तू मला चिवडा दे. चिवडा कुठून देऊ मला माहित नाही ना.
तुझी मामी आली ना का तिच्याकडे माग चिवडा. आता तुम्ही काहीतरी वेगळं खा. काय खाणार? आता मला ऑमलेट दे. ब्रेड जॅम. जाम कुठून आणू आता? बाबा जॅमची बॉटल फ्रीज मध्ये आहे. अच्छा ठीक. हे घ्या तुमचे 16,000 कॅश. ऑर्डर कधी द्यायची आणि बाकीचे डिटेल्स तेकडे तुम्हाला सांगतील. थँक्यू सर. आणि मला माफ करा, माहित नाही मी जरा जास्त बोलले असले तर. चांगलं केलं बोललात. थँक्यू सर. अहो सगळ्यांचा फायदा झाला तुमच्यामुळे. पुन्हा एकदा थँक्यू. येते मी. अरे चुप चुप. आता चुपचाप बसून खा. डोकं फिरवलंय नुसतं. हॅलो. हा कालसेकर साहेब. हा नमस्कार. बोला बोला. मामा मला ब्रेड टोस्ट करून पाहिजे. आधी सांगायचं ना. हो नाही तुम्हाला नाही हो. तुम्ही 1 मिनिट जरा होल्ड करा. 1 मिनिट. आधी सांगायचं ना संजू. खा आता काय आहे ते. नाही मला ब्रेड टोस्ट पाहिजे. ब्रेड टोस्ट पाहिजे. ब्रेड टोस्ट पाहिजे. अरे तू का खात नाहीये? मला पहिला घास नेहमी आई भरवते. अगं कुहू पण आई नाहीये ना घरी. मग तुम्ही भरवा ना. मला टोस्ट पाहिजे. मला घास भरवा. अरे मला टोस्ट पाहिजे. मला घास भरवा. मला टोस्ट पाहिजे. मला घास भरवा. सर मी तुम्हाला थोडा वेळात फोन करू प्लीज. ओके. अरे यार टोस्ट आता एक. हा बेटा. बाबा मला घास भरवाना भूक लागली आहे. हे संजू हे काय सगळं गोंधळ काढून ठेवलास आणि कलर का काढले ते सगळे? मला कलरिंग करायचंय. अरे पण खाऊन घे ना आधी मग कलरिंग कर. नाही मला खाता खाता कलरिंग करायचंय. अरे मामा माझ्यासोबत कलरिंग कर ना. मला घास भरवा. अच्छा मामा माझ्यासोबत कलरिंग कर. हा करतो थांब. बाबा मला मांडीवर बसून भरवा. अरे अच्छा उठ. बस बाबा. बस आता हाताने खाशील ना? नाही तुम्हीच भरवा. अरे प्लीज. अरे संजू काय करतोयस? कलर का फेकले सगळे? मला काल मम्मीने मारलं. तू पण माझ्यावर चिडतो. मला आठवण येते पप्पांची. मला फोन लावून दे. मला बोलायचंय पप्पांशी. अरे संजू आधी खाऊन घे ना मग बोल पप्पांशी. नाही मला पप्पांशी बोलायचंय. ओके ओके थांब. हा घे फोन. जा फोन कर. हे तू चल खा. बाबा चॉकलेट वाला दूध. चॉकलेट. हा ओके. हे घे. बाबा आतून वास येतोय. अरे संजूचा टोस्ट जळला. टोस्ट जळला त्याचा. बस इकडे आणि खाते. मामा आलो. हा हे घे. हा दे फोन दे. झालं का? बाबांची बोलणं झालं? हो. मामा हा करपलाय. मला क्रीम बिस्किट दे. अरे आता ते क्रीम बिस्किट कुठे शोधू मी? अश्विनी कुठे गेलीये ही? काय झालं? कुठे गेली होती? बरं झालं आली.